माननीय आमदार मुलजीभाई पटेल यांनी जे लक्षवेधी आणले त्याला सपोर्ट करतोय। आम्ही दोघंही मुंबईतले आमदार आहोत आणि मुंबईमध्ये हे हॉस्पिटल असणं अत्यंत गरजेचं आहे। माझा मतदारसंघ चेंबूर याच्यामध्ये 3 हॉस्पिटल आहेत, एक शताब्दी हॉस्पिटल, दुसरं महा हॉस्पिटल आणि दुसरं रमाबाई हॉस्पिटल, असं 3 हॉस्पिटल आहेत। शताब्दी हॉस्पिटल हा जुना आहेच, परंतु एक नवीन मुंबई महानगरपालिकेने तिथे हॉस्पिटल उघडलेलं आहे, परंतु तो अजून चालू केलेला नाही आहे। म्हणून दुसरा जो जुना हॉस्पिटल आहे त्याचं संपूर्ण कामकाज आस्ते सर्व बंद केलं आहे। MIC होतं त्याचं ते सुद्धा महानगरपालिकेने बंद केलेलं आहे। आणि तिथे खरं म्हणजे आमचा चेंबूर, शिवाजीनगर, मानखुर्द याच्यामध्ये मोठा डम्पिंग हा यार्ड आहेत, म्हणून TBचे पेशंट, कॅन्सरचे पेशंट, दम्याचे पेशंट हे भरपूर असल्या कारणाने तिथे हॉस्पिटल असणं अत्यंत गरजेचं आहे। आज शताब्दी हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे, MIC बंद आहे आणि जर का पेशंट आला तर ताबडतोब त्याला सायन हॉस्पिटल, लोकमान्य टिळक जे सायनला हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे डॉक्टर आहेत ते ताबडतोब शिफ्ट करतात। महा हॉस्पिटलला जे आहे तिथे परिस्थिती तशीच आहे, म्हणजे पेशंटला ॲडमिट करून घेत नाही। मोठे दोन्ही हॉस्पिटल जे आहेत ते अत्यंत मोठे आहेत। तिथे एक तर 360 खाटांचा हॉस्पिटल आहे शताब्दी, 200 खाटांचं हॉस्पिटल आहे महा हॉस्पिटल। हे दोन्ही हॉस्पिटल मोठे आहेत, तरी जे पेशंट येतात ते ॲडमिट करत नाहीत, करून घेत नाहीत। एक्सरा मशीन जी आहे ती सुद्धा बंद आहे, एक्सरासुद्धा काढायला ते सायन हॉस्पिटलला जायला लागतात। अशी परिस्थिती मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला का आली? आणि खरंच तुम्हाला सांगतो की डम्पिंग ग्राउंड असल्या कारणाने दम्याचे जे पेशंट आहेत आणि TBचे पेशंट हे मोठ्या प्रमाणात चेंबूर आणि मानखुर्द ह्या विभागात आहेत। म्हणून आपल्याला अध्यक्ष महोदय, मी आमच्या मंत्र्यांना विनंती करतो की त्या शताब्दी हॉस्पिटल आणि महा हॉस्पिटलला एकदा तुम्ही व्हिजिट करा। तुम्हाला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समजेल की काय परिस्थिती आहे। आज डॉक्टर नाही आहेत, ऑपरेशन करायला गेलं तर बेशुद्ध करणारा जो डॉक्टर आहे तो डॉक्टरच नाही आहेत, मग तो ऑपरेशन करणारा पेशंटला सायन हॉस्पिटलला पाठवा। सायन हॉस्पिटलला आज परिस्थिती अशी आहे की खाटा सर्व फुल आहेत आणि खाली जे पॅसेज आहेत त्या पॅसेजवरती पेशंटला ठेवता आहेत। म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की एकदा आमचे मंत्री महोदय यांनी आमच्या चेंबूरला एक व्हिजिट करा आणि त्यानंतर आपल्याला समजेल की मुंबई महानगरपालिकेचे जे डॉक्टर आहेत, मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते हॉस्पिटलसाठी काय करतात।